काय ग, तुला तुझ्या नवऱ्याला समजावता येत नाही? आज त्याच्या अशा वागण्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला निघालंय. तशी ही गोष्ट आज घरातच कळली. आजूबाजूच्या लोकांना कळली तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अरे पण या सगळ्या गोष्टी ह्या मला का सांगतायत? मी सांगते, कारण आज ही गोष्ट सगळ्या इंडस्ट्रीला कळलीये. तुला तुझ्या नवऱ्याला सांभाळता येत नाही, तुम्ही उलट मलाच दोष देताय. वाह, अरे तुमच्या मुलीमुळे माझं आणि माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. असं असताना तुम्ही स्वतःच्या मुलीला का नाही समजावत? मी काय म्हणतो मग? एक मिनिट यो, श्रावणीला काय समजावायचं? सांग ना, श्रावणीला काय समजावायचं? ती किती साधी सरळ आहे, तुला माहिती आहे ना यो. हिच्या नवऱ्याने गोड गोड बोलून तिला फसवलंय. हो ना, मग या सगळ्या गोष्टींचा जाब तुम्ही सरळ त्यालाच का नाही विचारत? ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले हा माझा दोष आहे का? तुम्ही मला का त्रास देताय? मम्मी मी काय म्हणतो, माझं ही असं कसं बोलू शकते? माझ्या मुलीला फसवणारा केटी हा तुझाच नवरा आहे ना? त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे श्रावणीने कबूल केलंय आणि हेच समजवायला मी इथे आली. आणि तुझा तो केटी नाही समजला ना तर त्याच्या विरोधात जाऊन पोलीस कंप्लेंट करेन. मग आतापर्यंत का केली नाही तुम्ही पोलीस कंप्लेंट? कारण मी माझ्या मुलीच्या बदनामीला घाबरत होते. पण वेळ आली तर मी कंप्लेंट करायला मागे पुढे पाहणार नाही हे सांगून ठेवते. तुम्हाला जे काही करायचंय ना ते करा, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. हा तुमच्या मुलीचा आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे आणि त्यांच्या अफेअरबद्दल माझ्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाहीये. तुम्हाला जर काही बोलायचंच असेल तर सरळ केटीशी बोला. मला तुमच्याशी या विषयावर बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, तू बोलू नको. यो तिला सांग केटीला इथे बोलव, मला त्याच्याशी बोलायचंय. गुड आयडिया. मी काय म्हणतो मम्मी, केटीला फोन कर. हॅलो केटी, तुझ्या गर्लफ्रेंडची आई आपल्या घरी आली आहे. लवकरात लवकर घरी आलास ना तर बरं होईल. मी काय म्हणतो मम्मी, मी निघतो. मला जरा एक महत्वाचं काम आलंय. तसंही मी इथे थांबलो तर केटीला असं वाटेल की हे सगळं मीच घडवून आणलंय. तो सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढेल. कळतंय ना? नाही ठीक आहे यो, तू निघ, काही प्रॉब्लेम नाही. पण आज त्या केटीला जाब विचारल्याशिवाय मी काही इथून हलत नाही. मी येतो. बाय आयशा, बाय. तुझ्या या वागण्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा देवयानी? आम्हाला येणाऱ्या पत्राबद्दल, फोनबद्दल आम्ही तुला सांगितलं. या सगळ्या गोष्टींना तू नाकारू शकली असतीस. तू का नाही नाकारलास? सांग ना, तू का नाही नाकारलास? देवयानी प्लीज, जे काय असेल ना ते खरं सांग आम्हाला. देवयानी बोल, सांग हे सगळं खोटं आहे म्हणून सांग. समज की असंच काहीतरी घडलंय. काय करणार आहेस? नातं तोडणार आहेस? बोल ना, बोल विक्रम. आज सोडणार नाही त्याला मी. आज सोक्षमोक्ष लावूनच इथून जाईन. हे बघा, मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे, पण तरी सुद्धा माझ्या आयशा, केटी, नमस्कार. या बसा ना प्लीज.
प्लीज. स्पेशली तुला भेटायला आलेत. खूप वेळ झाला वाट बघतायत. केटी, केतन तलसानिया. श्रावणी तुमच्याबद्दल खूप बोलत असते. ऍक्च्युली तुम्हाला मॉम बोलणं ते चुकीचं आहे. यू शुड बी कॉल्ड सुपर मॉम. कारण माहिती आहे तुम्हाला, आपल्या या समाजात तुमच्यासारख्या मॉम खूप कमी असतात. रिअली. अदरवाईज इट्स थोडंफार शिक्षण, त्यानंतर चांगला मुलगा बघायचं आणि त्यानंतर लग्न. दॅट्स ऑल. बट यू आर डिफरंट. आणि तुम्ही इथे का आला? मला फोन करून बोलून घ्यायचं होतं. आय वुड हॅव कम. सिन्सिअरली. ऍक्च्युली तुमची श्रावणी, शी इज सो टॅलेंटेड. आणि तिच्या या टॅलेंटमुळे आमची ॲड कंपनी तिला प्रमोट करत आहे. खूप बोललात मिस्टर केटी, आणि मी खूप ऐकलं तुमचं. एक्सक्यूज मी, व्हॉट्स रॉंग? का माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय? निरागच आहे ती. चांगल्या वाईटाची जाण नाही तिला. तुम्हाला एक मुलगी आहे, तुम्ही असं कसं वागू शकता तिच्याशी? आम्ही खूप साधी सरळ माणसं होतो. आमची श्रावणी सोडली तर तुमच्या या जगाशी आमचा काही संबंध नाही. आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नाही, प्रसिद्धही नाही, पण आमचं कुटुंब एक सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळखलं जातं. आमच्या श्रावणीला मॉडेल म्हणून जितकी लोक ओळखतात, त्याहीपेक्षा जास्त देवी देशमुखांची नात म्हणून ओळखतात. आमचं देशमुख कुटुंब मध्यमवर्गीय, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते, माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जा. खूप उपकार होतील तुमचे. एनफ. खूप बोलला तुम्ही. तुम्ही श्रावणीची आई आहात म्हणून गप्प बसलो मी. खूप ऐकून घेतलं मी. पण आता रडायचं नाटक बंद करा आणि मी जे बोलतो ना ते ऐकून घ्या. घाबरू नकोस विक्रम. असं काहीच घडलेलं नाही. दुर्दैवाने असं घडलंच असतं ना, तर देवाच ठाऊक तू काय केलं असतंस. सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं घडत असताना मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं. हे बघ, तसं नव्हतं देवयानी. देवयानी, देवयानी. तुम्ही हे का बोलताय? कशासाठी बोलताय? माझ्या घरी येऊन तुम्ही माझी बदनामी करताय. तुम्ही श्रावणीचं मॉम आहात ना, म्हणून काय बोलत नाही. दुसरं कोणी असतं ना तर हाकलून लावलं असतं. का हाकलून लावलं असतं? तुमच्या घरी येऊन तमाशा करण्याची वेळ तुम्हीच माझ्यावर आणलीत. काय गरज होती तुम्हाला माझ्या श्रावणीला असं फसवण्याची? मी तिला फसवलंय? आय डोंट बिलीव्ह. हा तुमचा प्रॉब्लेम नाही, तुमच्या क्लासचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक रिलेशनशिपला संशयाने पाहणं अशी तुमची सवय असते. आणि मला त्याची सवय आहे, कारण माझ्या घरात लोकांना माझ्याकडे संशयाने पाहण्याची सवय आहे. एम आय राईट आयशा?
आणि हा तुमचा हा तमाशा. आय अंडरस्टँड व्हेरी वेल. आयशाने तुम्हाला इथे बोलवलंय, राईट? मला इथे कुणीही बोलवलेलं नाही. माझ्या मुलीच्या काळजीपोटी मी इथे आली आहे. मग जा घरी जा. व्हाय आर यू हिअर? तुम्ही मला सांगितलं होतं ना, त्या मुलीला चांगले संस्कार दिले आहेत. तिला विचारा ती का अशी वागते. विचारा तिला. आता ती लहान नाही. तुमच्या या अशा बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुमच्या बायकोला सुद्धा मी बजावून सांगितलंय. तुम्ही जर बऱ्या बोलाने ऐकलात तर ठीक आहे, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन. करा पोलीस कंप्लेंट करा. जस्ट डायल द पोलीस. कॉल देम. तुमचा हा आरोप चुकीचा आहे. श्रावणीने स्वतः कबूल केले की तिचं तुमच्यावर प्रेम आहे. आणखीन काय पुरावा हवाय? अजूनही तोच विचार करताय? हो प्रियदर्शनी, आम्ही खूप विचार करून बघितलं, तुमच्या बाजूने आणि आमच्या बाजूने, आणि मग या निष्कर्षाप्रत पोहोचलो की आम्हाला नताशाचं हे मूल स्वीकारावंच लागेल. पण तुमच्या परवानगीशिवाय आम्ही हा निर्णय घेणार नाही. अगदी साईमा आणि आम्हालाही जरी वाटलं तरी तुमचा निर्णय अंतिम राहील. प्रियदर्शनी, हे मूल आपल्या दोघांचं म्हणून जगानं ओळखावं. प्रियदर्शनी, आमच्या निर्णयावर तुम्हीही विचार करून पहा. तुम्हालाही वाटतच होतं ना आपल्याला एक मूल असावं. दुर्दैवानं नशिबानं आपल्याला आईबाप व्हायची संधी दिली नाही. पण आता ही आयतीच संधी चालून आली. तुम्हाला नाही वाटत असं? प्रियदर्शनी, यापूर्वी मूल दत्तक घेण्याची इच्छा तुम्हीच बोलून दाखवली होती, आणि आता तर हे आमचंच मूल आहे. मग आई म्हणून याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? तुमच्या इच्छेखातर आम्ही आई म्हणून त्या मुलाचा स्वीकार केला, तरी आमचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की हे तुमचं मूल आहे. प्रियदर्शनी, तुमचा आमच्या बोलण्यावर विश्वास नाही? विश्वास आहे, पण हाच विश्वास कायम राहावा म्हणून, किंवा आमच्या मनात कुठला प्रश्नच येऊ नये म्हणून तुम्ही. कळलं. तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला कळलं. हे मूल आमचंच आहे ते तुम्हाला पटवून द्यायचं असेल तर आम्ही काय करायला हवं तुम्हीच सांगा. DNA टेस्ट. DNA टेस्ट. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही? याला आमची काहीच हरकत नाही आहे, पण आम्हाला काळजी वाटते नताशाला काय वाटेल. आपण तिच्यावर असा हा संशय घेतला तर तिला खचितच आवडणार नाही. हेच तर तिचं मूल ती दत्तक द्यायला तयार झाली, आणि याबद्दल कुठेही बाहेर वाच्यता करणार नाही असंही प्रॉमिस तिने आम्हाला केलं. आणि त्यानंतरही तिच्यावर संशय घ्यायचा म्हणजे नाही. प्रियदर्शनी, आम्हालाही पटत नाही. आम्ही असं करू शकणार नाही. आमच्याकरता जिने स्वतःच्या मुलाचा त्याग केला तिचा असा संशय घेऊन अपमान करणं आम्हाला शक्य नाही होणार. त्यापेक्षा आम्ही असं समजू, बाप होणं आमच्या नशिबातच नाही. बरं झालं तुमचा निर्णय तुम्ही आधीच कळवलात. यापेक्षा खूप उशीर होण्याआधी आम्ही नताशाला ऑपरेशन करायला भाग पाडू. त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच उपाय आमच्याकडे नाही.
श्रावणी इज इन लव्ह विथ मी. इज इट माय फॉल्ट आयशा? मी कोणाबरोबर रिलेशन्स ठेवतो किंवा नाही ठेवत हा माझा प्रश्न आहे. पण जर श्रावणीला माझ्या बरोबर रिलेशन्स ठेवायचे असतील त्यात मी काय करू? टेल मी. आणि तुम्ही इथे काय टाइमपास करता? जा घरी जा आणि मुलीला सांगा, कन्व्हिन्स हर. अजूनही वेळ झाली नाही. केटी प्लीज. तू त्यांच्याशी उद्धटपणे बोलतोयस. जरा विचार करून बोल. केटी रे, तू सुद्धा एका मुलीचा बाप आहेस. उद्या जर आपल्या मुलीने असं काही केलं तर शट अप. शट अप. हे सर्व तू केलंयस. मध्ये बोलू नकोस. तुझ्याशी नंतर बोलेन. आणि तुम्ही इथे काय करता? जस्ट लीव. गो, नाहीतर धक्के मारून तुम्हाला बाहेर काढेन. लीव. आता मी जाते, पण परत जर माझ्या मुलीच्या आयुष्यात आलात तर तुम्ही कोण आहात हे सुद्धा मी विसरेन. आउट. जस्ट गेट आउट. आम्हाला माहिती आहे ज्या प्रकारे आम्ही तुझ्याशी वागलोय, ज्या प्रकारे आम्ही तुझ्याशी बोललोय ते तुला नाही आवडलेलं. ते आम्हाला नाही आवडलेलं देवयानी. तुझ्याशी असं वागताना आम्हाला या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होत होता याची कल्पना कर ना जरा. आणि तुला माहिती आहे तुझ्याविषयी जर कोणी उलट सुलट बोलत असेल ना तर आम्हाला नाहीच जाणवत. मग आमचे साईमा असतील, आमचे रणवीर राजे असतील, आणि इथे जेव्हा तुझ्या चारित्र्याविषयी आम्हाला कोणी पत्र पाठवून काहीतरी उलट सुलट लिहितं, कोणी फोन करून काहीतरी सांगतं, कोणी SMS करून काहीतरी सांगतं, काय होत असेल आमचं सांग ना. कसं शांत राहणार होतो आम्ही अशा वेळेस? नाही, पण तरी सुद्धा आम्ही तुझ्याशी असं नाही वागलं पाहिजे. आम्हाला खरंच वाटतंय. आय एम सॉरी देवानी. प्लीज प्लीज आम्हाला क्षमा कर. खरं तर आम्हाला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता, पण तरी सुद्धा आम्ही ज्या प्रकारे तुझ्याशी वागलो ना देवयानी, आम्हाला तर खरंच त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. देवयानी, प्लीज मला माफ कर. आम्ही परत एकदा मूर्खासारखे वागलो. प्लीज आम्हाला माफ कर. बोल ना काहीतरी. तू जोपर्यंत बोलत नाहीस ना तोपर्यंत आम्ही तुला इथं जाऊ देणार नाही. बोल.
बोल देवानी, काहीतरी बोल. आता ही वेळ बोलण्याची नाही, समजून घेण्याची. खरंच देवानी, यावेळेसही तू आम्हाला समजून घे प्लीज. मनात संशय तेव्हाच जागा होतो जेव्हा एकमेकांवरचा विश्वास कमी होतो. आपल्या बाबतीतही असंच काहीतरी घडतं. असं नाही वाटत तुला?